बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये शिवसेना भाजपामध्ये संघर्ष असल्याचं दिसून येतंय। भाजपामुळेच आतापर्यंत गोडसे खासदार होते। भाजपा नाशिकच्या जागेसाठी आता आग्रही आहे। नाशिकच्या जागेसाठी पदाधिकाऱ्यांच्या बैठका देखील होत आहेत। आज आम्ही सर्व पश्चिम मतदारसंघातील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते इथे जमलो आहोत। नाशिक लोकसभा मतदारसंघ आहे तो भारतीय जनता पार्टीला सोडण्यात यावा। आमचे वरिष्ठ नेते सर्व आमदार आणि सर्व शहराचे पदाधिकारी यांनी प्रदेशाकडे मागणी केलेली, परंतु कार्यकर्त्यांची पण एक मागणी होती। आज सर्व कार्यकर्ते इथे जमले, त्यांची पण मागणी की हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला सोडण्यात यावा। शिवसेना सुटली त्यावेळेस उमेदवार पण हेमंत गोडसेच होते। त्यावेळेस पण त्यांच्या विरोधात पूर्ण त्यांचा पक्ष त्यांच्या विरोधात होता, पूर्ण शिवसेना त्यांच्या विरोधात असताना आम्हीच्या सामान्य कार्यकर्त्यांनी पोटाला चिमटा देऊन आम्ही हेमंत गोडसेंना निवडून आणलं। 2 वेळेस ते निवडून आणल्यानंतर त्यांनी त्या सदर खासदाराने कोणत्याही प्रकारे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला नाही, ना मंडलाध्यक्षांशी साधला, ना आमदारांशी साधला, ना सामान्य कार्यकर्त्यांशी साधला। आणि त्यांची जनतेशी नाळ पूर्णपणे तुटलेली आहे। त्यांचा कोणत्या सामान्य जनतेशी त्यांचा संपर्क नाही राहिला। मतदारसंघामध्ये त्यांच्याविषयी पूर्ण अशी तीव्र नाराजगी आहे। आम्ही हे आमचं म्हणणं नाही, हे सामान्य जनतेचं म्हणणं मानतो की त्यांच्याविषयी पूर्ण नाराजगी असल्यामुळे सामान्य मतदार हे एखादा वेगळा विचार करतील आणि आम्हाला अबकी बार 400 पार हे आमचं ब्रीदवाक्य आहे। आम्हाला 400 जागा ह्या जिंकायच्याच आहे। म्हणून आम्हाला पक्षाला एक सांगू इच्छितो की या आपल्या माध्यमातून का सामान्य जनतेची तीव्र भावना आहे की ही जागा जर उद्या शिवसेनेच्या हेमंत गोडसेंना दिली आणि पराभूत झाली तर आपलं स्वप्न पूर्ण अपूर्ण नको राहिला। त्यामुळं आणि भारतीय जनता पार्टीचा ह्या मतदारसंघामध्ये संघटनात्मक काम खूप आहे। बूथ लेवलपर्यंत